तर मित्रांनो, काल मी स्टोरी ठेवली होती, ज्यामध्ये मी विचारलं होतं की तुम्ही मला सजेस्ट करा कुठल्या टॉपिक्सवर व्हिडिओ बनवू. आणि माझ्या एका मित्राने मला विचारलंय की तू स्लीपर क्लच आणि असिस्ट स्लीपर क्लचवर व्हिडिओ बनव. तर मी तुम्हाला सगळ्यात अगोदर स्लीपर क्लच आणि नॉर्मल क्लच यातला फरक सांगतो. तर सपोज तुमच्या गाडीला नॉर्मल क्लच आहे आणि तुम्ही चाललाय 100 ते 120च्या स्पीडनी आणि तुम्हालाच गाडीचं स्पीड कमी करायचं आहे, म्हणून तुम्ही जर अचानक 2 ते 3 गिअर कमी करताय, म्हणजेच 5व्या गिअरवरनं किंवा 6व्या गिअरवरनं तुम्ही 3rd किंवा 2nd गिअरवर येत असाल, तर अशा केसमध्ये मागचं जे गाडीचं टायर आहे तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल, ते स्किड होतं किंवा लॉक होतं. आणि ते का होतं? कारण तुमच्या गाडीचा इंजिनचा स्पीड हा वेगळा असतो आणि मागचं जे व्हील आहे त्याचा स्पीड वेगळा असतो. आणि हा जो फरक पडतो, त्यामुळे गाडीचं इंजिन तयार करतं रिव्हर्स टॉर्क, ज्यामुळं गाडीचं व्हील लॉक होण्याची पॉसिबिलिटी असते किंवा गाडीचं टायर स्किड होण्याची पॉसिबिलिटी होते, ज्यामुळं गाडी अनस्टेबल होते. तर तुमच्या गाडीला जर स्लीपर क्लच असेल, या कंडिशनमध्ये हा जो रिव्हर्स टॉर्क तयार झालेला आहे, स्लीपर क्लचचं काम असतं हा रिव्हर्स टॉर्क रिजेक्ट करणं. आणि हा एकदा रिव्हर्स टॉर्क रिजेक्ट झाला की तुमची गाडी जी आहे ती स्किड होणार नाहीये किंवा व्हील जे आहे तो लॉक होणार नाही आणि स्मूथ पॉवर डिलिव्हरी होणार आहे. आणि डाऊनशिफ्ट अग्रेसिव्हली केलं तरी पण गाडी स्टेबल राहील. आणि पुढचा जो डिफरन्स आहे स्लीपर क्लच आणि असिस्ट स्लीपर क्लचचा, तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. चला.